नमस्कार, माझं नाव शेख मकबूल चांदसाब आहे। मी निलंगा येथील रहिवासी आहे, जे की लातूर जिल्ह्यात पडत आहे निलंगा। आणि मी एक 4-5 वर्षाखाली एक जुगाड बनवलेला आहे। आता लोक बुलेट वापरतात। बुलेट ही फक्त फिरण्यासाठी त्याचा वापर करतात आणि शेतकऱ्याला बुलेट ही भरपूर आवडते। तर त्या बुलेटचं एक डिझाइन डोक्यात ठेवून मी बुलेट टाईपचा एक ट्रॅक्टर बनवला आहे। बुलेट ही नुसतं फिरण्यासाठी काम करत आहे, पण हे ट्रॅक्टर शेतीतले पूर्ण अंतर्मशागत किंवा शेतीतलं 4 फुटी ऊसातलं काम, सगळं काम, पेरणी, फवारणी, कोळपणी, पाळी, तिरी, हे सगळे कामं हे ट्रॅक्टर एकदम 4 बैलाच्या ताकदी एवढं काम करत आहे। ह्याच्यावर पेरणी चालते, ह्याच्यावर फवारणी चालते, त्याच्यानंतर रोटावेटर चालतंय, मळणी यंत्र चालतंय, पाण्याचा पंखा चालतंय, जनरेटर चालतंय। म्हणजे शेतीतलं असलं कुठलंच काम नाही की हे ट्रॅक्टर करू शकत नाही असं। दुसरा तुम्ही कुठला बी ट्रॅक्टर बघितला तर मोठा ट्रॅक्टर राहिला तर पेरणीसाठी किंवा कोळपणीसाठी, पेरणीसाठी वजन जास्त असल्यामुळं रान दबतंय किंवा कोळपणी तर होतच नाही। पण ह्या ट्रॅक्टरनं कोळपणी एकदम इझी कोळपणी होते, जी की आज शेतकऱ्याची सगळ्यात मोठं संकट आहे, कोळपणी आणि फवारणी। तर हे ट्रॅक्टर फवारणी आणि कोळपणीसाठी एवढं सुटेबल आहे की कमीत कमी 5 कोळपे घेऊन हे ट्रॅक्टर चालू शकतंय आणि एका टायमाला 20 फूट रान फवारू शकतंय। तर या ट्रॅक्टरमध्ये आम्ही 10 HP डिझेल इंजन वापरलेलं आहे, जे ग्रीव्स कंपनीचं आहे। 3000 RPMचं इंजन आहे। त्याच्यानंतर हे आम्ही बुलेटची टाकी वापरलेली आहे। फक्त हे बुलेटचं लुक येण्यासाठी बुलेटची टाकी वापरलेली आहे। बाकी हे मोटरसायकल टाईपमध्ये आम्ही स्वतःही मॅन्युफॅक्चर करून ही शॉक अब्झर्वर टाकलेले आहेत बनवून। त्याच्यानंतर हे गिअरबॉक्स जे आहे ते आम्ही स्वतः हाताने डेव्हलप केलेलं आहे। या गिअरबॉक्सचं वैशिष्ट्य असं आहे, याच्यामध्ये 10 स्पीडमध्ये वेगळ्या 10 स्पीडमध्ये चालत आहे। हायमध्ये 5 गिअर आहेत आणि लोडमध्ये 5 गिअर आहेत। त्याच्यानंतर ट्रॅक्टरमध्ये जी फीचर येत आहे ती सगळंच ह्याच्यात आहे। पेटिव शाफ्ट आहे, हे हायड्रोलिक आहे। या हायड्रोलिकची कॅपॅसिटी 400 ते 500 किलो वजन वरी उचलू शकते आणि याला डम्पिंग ट्रेलर लावल्यानंतर 1.5 ते 2 टन लोड डम्पिंगनं खाली करू शकते। ह्याच्या रुंदीचा विचार केला तर आज मार्केटमध्ये कुठलं बी ट्रॅक्टर घ्यायला गेलं तर तुम्ही 3 फुटाच्या वरून रुंदीचे ट्रॅक्टर आहेत। आपलं ट्रॅक्टरचं बाहेर रुंदी 32 इंच आहे फक्त, म्हणजे 4 फुटी ऊसामध्ये काम करण्यासाठी एकदम योग्य ट्रॅक्टर आहे। आणि त्याच्यानंतर ह्याची हाईट मिनी ट्रॅक्टरपेक्षा हाईट ह्याची जास्त आहे की जे पिकाला लागणार नाही। त्याच्यानंतरची दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा 3 व्हीलर आहे, त्याच्यामुळं कुठला बी वाहनापेक्षा ट्रॅक्टरपेक्षा कमी जाग्यात, अर्ध्या जाग्यात वळू शकतंय। अंतर्मशागत करण्यासाठी जास्त रान तुडवत नाही। त्याच्यानंतर ही सीट आहे, कम्फर्टेबल सीट आहे, एकदम आरामदायक। मोटरसायकल चालवल्याने माणूस चालवू शकतंय, कंटाळा येणार नाही। हे हायड्रोलिकचा लिव्हर आहे। त्याच्यानंतर याला सिंगल